नमस्कार, मी अक्षय. इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बौद्ध आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटीनंतर अखेर जरांगे पाटलाकडून शेवटचा पत्ता ओपन. आंतरवालीमध्ये घडामोडींना वेग. मिटमिटा परिसरामध्ये मिल्क अँड डेअरी प्रोडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावरती छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मुस्लिम व बौद्ध धर्मगुरू सोबत चर्चा झाली असून ते आता एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. आता 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलंय. जे मी म्हणत होतो की समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता, पण परिवर्तन नाही करता येत. बदल हा होत असतो, पण परिवर्तन हे लवकर होत नसतं. त्या परिवर्तनासाठी आजचा दिवस इतका चांगला आहे की सगळ्यांनी ठरवलंय की मी पाठीमागं म्हणलो होतो, दलित मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. ते मात्र आज आमचं समीकरण पक्क झालं. आधी आमच्यासाठी प्रथम कर्तव्य होतं, जो समाज समोरून अन्यायासाठी आक्रोश करतोय, आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी आक्रोश करतोय. आमचं प्रथम कर्तव्य अगोदर होतं की त्यांच्या वेदना आणि आक्रोश जाणून घेतो, आणि ते आम्ही जाणून घेतल्या. आणि आम्ही आज जे समीकरण कधी जुळणार नव्हतं 75 वर्षात, ते आज एकमतानं, बहुमतानं नाही, एकमतानं पक्का झालंय आमचं की आम्ही तिघही आज एकत्र आलोय. हे आमचं फायनल शिक्कामोर्तब. इतक्या वेळच्या चर्चेत सगळे प्रश्न झाले, शेतकऱ्यांचे, मराठा मुस्लिम दलितांचे, ओबीसींचे, धनगरांचे, सगळ्यांच्या प्रश्नावरती, आम्ही महिलांच्या प्रश्नावरती, जितके प्रश्न होते आम्ही ड्राफ्टच तुम्हाला देणार आहे झाला की शेतकऱ्यांचा घेतला, युवकांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेकारींचे असतील, या सगळ्या बाबत, धर्म सुद्धा त्यावरही आमची चर्चा झाली. मी हिंदू आहे, तुमचा इस्लाम धर्म आहे, यांचा बौद्ध धर्म आहे. आपण एकमेकाच्या धर्मात शब्द करायची नाही. दोघांनाही आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. मलाही माझा गर्व स्वाभिमानी, हे आमचं याच्यावरती एकमत झालं. आणि हे निश्चित नोमानी साहेबांना हे खूप, त्यांना सुद्धा खूप आवडले हे शब्द जे आम्ही बोललो ते. तसंच आज शिक्कामोर्तब झालं. एक भाग पक्का. दुसरं की आता सगळ्या जाती धर्मासाठी 1-2 दिवस आम्ही आणखी मध्ये गॅप ठेवला. हा, कारण लिंगायत धर्म बांधव येणार आहे, बंजारा बांधव येणार आहे, ओबीसी मधले काही बांधव येणार आहेत, असे जे बाकीचे धर्मगुरू आहेत, महानुभाव पंथाचे धर्मगुरू आहेत, वारकरी संप्रदायाचे आमचे बांधव आहेत, संत महंत आहेत, हे सगळे एकरूप होणार आहेत. मग असं व्हायला नको, आम्ही तिघं एकत्र आलो, बाकीच्यांनी काय केलं. त्यासाठी 1-2-3 दिवस मध्ये आम्ही 3 तारखेपर्यंत गॅप ठेवला. याच्यासाठी ठेवलाय तेही लगेच सांगून टाकतो, म्हणजे पुन्हा लफडत नको, परत तुम्ही विचारायचं आणि ते मायना राहायचं ध्यानात. त्यापेक्षा लगेच वाचा सांगून टाकतो आणि मोकळा होतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 5 वर्षापूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात अ श्रेणी मिळवली होती. पूर्वी 3.22 गुणांसह अ श्रेणी होती. आता त्यात वाढ झाली असून 3.38 गुणांसह A+ श्रेणी मिळवण्यात आली आहे. मराठवाडा विद्यापीठास नॅक कडून A+ श्रेणी बहाल करण्यात आली आहे. विद्यापीठाने 5 वर्षापूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात अ श्रेणी मिळवली होती. पूर्वी 3.22 गुणांसह अ श्रेणी होती. आता त्यात वाढ झाली असून 3.38 गुणांसह A+ श्रेणी मिळाली आहे. विद्यापीठाच्या स्वयंमूल्यमापन अहवाल म्हणजेच SSR मे महिन्यात अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठवला होता. त्यानंतर नॅक PR टीम विद्यापीठात दाखल झाली. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक घेत तयारीची उजळणी केली. 5 वर्षांनंतर संपूर्ण विद्यापीठाचे मूल्यांकन बंगळुरू येथील
पियर टीमने 3 दिवस केला. 7 जणांच्या टीमने विविध विभागांना भेट देत स्वयं मूल्यमापन अहवालानुसार तपासणी केली. नॅक मूल्यांकनात 7 निकषांवरती भर देण्यात येतो. यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती आदींचा समावेश आहे. नॅकच्या निकषांचा विचार करता विद्यापीठाने काही विभागांवरती अधिक लक्ष केंद्रित केल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये 21 विभागांचा समावेश आहे. यासह कमवा व शिका योजना, ग्रंथालय अशा विस्तार सेवांवरती भर दिल्याचं दिसून आलंय. शिवसेनेचे मराठवाड्यातील संस्थापक तथा छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख सुभाष पाटील यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसी केली आहे. यावेळी त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल खरंच का मी परत शिवसेनेत का? गेल्या 3 वर्षापासून मी अस्वस्थ होतो. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर परीक्षा फुटीची प्रक्रिया सुरू झाली. भारतात पक्ष अनेक फुटले, अनेक आमदार गेले, त्यांनी पक्ष बदलला. पण महाराष्ट्रामध्ये 2 घटना अशा क्लेशदायक आहे का पक्ष फुटलाच, पक्षाबरोबर चिन्हही गेलं आणि पक्षही गेला. त्याबरोबर पक्षाचा नेत्यांचं नाव घेऊनही पक्ष चालवायला लागले आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे क्लेशदायक आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला अशा प्रक्रिया झाल्या, पण ही जी प्रक्रिया झाली ती मनाला वेदना देणारी होती आणि म्हणून मी 2.5 वर्षापासून अस्वस्थ होतो. महाराष्ट्रामध्ये जातीचे समीकरण हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र, महापुरुषांचा महाराष्ट्र अनेक अर्थाने वेगवेगळ्या अँगलने याला ओळखलं जातं. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, पण या महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं बीज पेरल्या जात आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष एकीकडे धर्म म्हणून करायचा आणि धर्माच्या जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम या पक्षाने सुरू केलं आणि म्हणून मी परत एकदा अन्यायाच्या विरोधात आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये म्हणून शिवसेना माझ्या स्वगृही घरी परतलो आहे. मी परत या अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणार आहे आणि सर्व जनतेसमोर या सगळ्या गोष्टी मांडणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या तथा उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने ब्लॉगर्स ग्रुप आणि शहरातील काही उद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळामध्ये 3000 कष्टकरी महिलांना साड्या, फराळ, साहित्य वाटप करण्यात आलं असून या कष्टकऱ्या महिलांची दिवाळी गोड स्वरूपात साजरी करण्यात आली आहे. मागील 4 वर्षाप्रमाणे याही वर्षी उद्योजिका पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने शहरातील औद्योजक महिलांच्या वतीने दिवाळीच्या काळात गोरगरीब कष्टकरी गरजू महिलांना साड्या, फराळ, मिठाई, साबण तेल असं साहित्य वाटप करण्यात आलंय. शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचं फराळ, साड्या आणि साहित्य वाटप करण्यात आलंय. यावर्षी 3000 महिलांना साहित्याचं वाटप केलंय. यावर्षी फराळ, मिठाई बनवण्याचं काम सुरू असताना अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरीजी महाराज तथा पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पूजन करत कार्यास शुभ आशीर्वाद दिले. प्रसिद्ध उद्योजिका तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम मागील 4 वर्षांपासून राबवण्यात येतोय. यावर्षी सदर कार्यात ब्लॉगर्स ग्रुपच्या सदस्यांनी देखील सहभाग घेतला होता. नुकत्याच जमा झालेल्या कपड्यांचं वर्गीकरण करून पॅकिंगचे काम ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने करण्यात आलं. या कार्यासाठी शहरात फराळ, लाडू बनवून फूड पॅकेट्स आणि साड्या पॅकिंगचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर 3000 कष्टकरी महिलांना साड्या, फराळ, साहित्य वाटप करण्यात आलं. आता सदर साहित्य वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कार्यासाठी पद्मा तापडिया यांच्या पुढाकाराने किरण भट्टड, राधिका वेलांगी, पुष्पा लड्डा, पुष्पा मनियार, साधना जाजू, पूजा जाजू, स्नेहल जाजू, कविता नावंदर, राजश्री मालानी, विजया तापडिया, वैशाली बोधके,
पाटील, वैशाली भंडारी, विवान राफ्ता, राजवीर वेलांगी याबरोबरच ब्लॉगर्स ग्रुपचे निखिल खंडेलवाल, ओमकार भरोटे आणि त्यांच्या सर्व सदस्यांसह आदींनी सदर उपक्रमामध्ये सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला. आम्ही मागे जसं सांगितलं होतं तसं कष्टकरी महिलांसाठी म्हणून 5 वर्षापूर्वी त्यांना चांगली दिवाळी व्हावी यासाठी एक प्रकल्प चालू केला होता. तो प्रकल्प आज वाढत 3000 किटपर्यंत गेलेला आहे. यामध्ये आम्ही साडी, महिलांसाठी, पुरुषांसाठी कपडे, मुलांसाठी कपडे, त्याच्यासोबत तेल, साबण, गोड पदार्थ, नमकीन आणि अजून काही वाटल्यास आकाशकंदील व इतर साहित्य जर कोणाला वाटलं तर आम्ही त्याच्यामध्ये असं ॲड करत गेलो. असं करता करता हा पसारा बराच मोठा वाढला आणि यामध्ये मला विशेष म्हणावं लागेल की बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट, असं सांगणार नाही, प्रत्येकाचं नाव घेणं आणि विसरणं चांगलं वाटणार नाही, आणि काही शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी कष्ट म्हणून सुद्धा म्हणजे पॅकिंगसाठी, देण्यासाठी, लाडू बनवण्यासाठीही ते तिथे हजर होते. आणि परत विशेष म्हणजे आम्ही असं नाही आहे की कोणाच्याही त्रयस्थाच्या हाती दिलं. ज्याच्यासाठी आम्ही हे एवढं बनवलं आहे त्याच्या हातात जाण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी जाऊन कष्ट करण्याची जी जागा असते, जसं झाडूवाले झाडू काढताना, भाजी विकणारी भाजी विकताना, अशा ठिकाणी जाऊन त्यांना स्वतःला दिलं म्हणजे त्यांचाही वेळ वाया जाऊ नये, त्यांचाही व्यापार खराब होऊ नये. आणि त्याशिवाय जे वस्तीमध्ये वगैरे राहतात, औरंगाबादच्या जवळपास 25 किलोमीटरचा परिसर मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे ब्लॉगर ग्रुपचे जवळपास 100च्या वर यंगस्टरनी पण आम्हाला खूप खूप मदत केली. त्याबद्दल मी या प्रकल्पासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांची मी खूप आभारी आहे. आणि असंच स्वतःची आणि कष्टकऱ्यांची दिवाळी दरवर्षी चांगली जावो याच्यासाठी नेहमीच तुम्ही आम्हाला मदत करत राहा आणि केलेल्या मदतीबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. काय बोलणार? दीपावली हा सण जसं माहिती आहे की आपल्याला दसऱ्याला रामाने रावणाला मारलं आणि त्यानंतर ते परत अयोध्येला आले. त्यामुळे अगदी असं झालं सगळ्यांना, जेव्हापासून राम मंदिर झालेले एक नवीन प्रकारचा उत्साह आलेला आहे लोकांमध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणून मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. आणि मोठ्यानी छोट्यानी प्रत्येक व्यक्तींचं दिवाळी चांगली झाली पाहिजे. आणि या दिवाळीमध्ये फटाक्यांनी म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टींनी कोणत्याही जीवजंतूला किंवा प्राण्यांना, झाडांना कष्ट न होता आपली दिवाळी छान छान साजरी करावी याच्यासाठी माझ्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपण सगळे हा सण साजरा करताना काळजी घ्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. संपूर्ण जिल्हावासियांना आपल्या माध्यमातून मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना ही दिवाळी भरभराटीची, आरोग्यमय, समृद्धीची जावो. आपण सर्वजण दिवाळीचा महोत्सव साजरा करत असताना सध्या लोकशाहीचा सुद्धा महोत्सव सुरू आहे. आपल्याकडे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आज छाननी प्रक्रिया आहे. 20 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे. माझे सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये दिवाळीसारखा महोत्सव म्हणून आपण हिरिरीनं सहभाग घ्यावा आणि 20 तारखेला आपला वेळ राखवी ठेवा आणि आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. सर्व मतदान केंद्रावर आम्ही संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
कुठल्याही मतदाराला कुठलीही अडचण येणार नाही. आपलं मतदान केंद्र कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे आपण पाहून घ्या. वेळ आहे तोपर्यंत मतदार यादीमधल्या नावाची आपली खात्री करून घ्या आणि 20 तारखेला आपण जरूर मतदान करा हीच आपणा सर्वांना विनंती. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या दिवाळी आपल्या भरभराटीच्या जावा आणि पुढील वर्षभर तुमच्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदित राहावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि फटाके शक्यतो तुम्ही फोडू नका. विशेष करून त्यावेळेला अगदी पर्यावरणपूरक फटाके फोडत असताना मुलांचा विशेष काळजी घ्यावा आणि आपल्या पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो. परत एकदा सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रतिभा विजय जगताप, संपर्क प्रमुख, शिवसेना. महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते. या सर्व दिवाळीच्या पावन पर्वावरती अंधकार नष्ट होऊन दिव्याप्रमाणे आपले आयुष्य तेजाप्रमाणे उजळून निघो, आपले सुदृढ आयुष्य सर्वांना लाभो, याच कामना, याच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. दिवाळीच्या परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. दिवाळीत बहुतेक मिठाईसाठी खव्यांचा वापर केला जातो आणि मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचाच गैरफायदा घेत याच खव्यात भेसळ केली जात असल्याचं प्रकरण समोर आलंय. ऐन दिवाळीत मिठमिठाईतील कारखान्यावरती छापा टाकून पोलिसांनी भेसळयुक्त खवा हस्तगत केलाय. दिवाळीच्या सणासुदीत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पाम तेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून केवळ अर्ध्या तासात भेसळयुक्त खवा तयार करण्याचा प्रकार पोलिसांनी शहरातील मिठमिठा परिसरात असलेल्या उस्मानिया कॉलनीतून उघडकीस आणलाय. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावरती छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केल्याची माहिती निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली आहे. या प्रकरणी गिरेनसिंग बच्चनलाल सिंग याला ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे त्याच्याकडून यापूर्वी देखील भेसळयुक्त खवा प्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. कारखान्यावरती छापा टाकून भेसळयुक्त खवा जप्त केल्याची माहिती निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली आहे. पोलिसांच्या पथकाने गिरेनसिंग बच्चनलाल सिंग याच्या दिव्यांश मिल्क अँड
डेअरी ई प्रॉडक्ट या कारखान्यावरती छापा टाकून जवळपास 6 क्विंटल बनावट खव्याचं साहित्य जप्त केलंय. दिवाळीनिमित्त शहरात मिठाईत लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या शहरातील बाजारपेठेत मात्र मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा खवाच बनावट वापरला जात असल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या मिटमिटाच्या उस्मानिया कॉलनीमध्ये दिव्यांश मिल्क अँड डेअर या कारखान्यात भेसळयुक्त खवा अन्य मिठाई तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकासह कारखान्यावरती छापा मारला. तेव्हा तिथे अस्वच्छ ड्रम आणि भांड्यांमध्ये खवा तयार करणे सुरू असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता सावधान, तुम्ही कोणती मिठाई खाताय हे पारखून घ्या, मगच ती खावी असा सल्ला जाणकारांनी दिलाय. दिवाळी सणाच्या निमित्ताने खुलताबाद शहरामध्ये बुधवारी आठवडी बाजारचे दर वाढले तरी खरेदी उत्साहात झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने विविध साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून आली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्याने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असून बुधवारी खुलताबाद आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. नागरिकांनी खरेदीसाठी खुलताबाद शहरामध्ये बुधवारी सकाळपासूनच आठवडी बाजारात चांगलीच गर्दी केली. बहुतांश शाळांच्या 6माही परीक्षा संपल्यामुळे दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी खुलताबाद शहरामध्ये आठवडी बाजारात सहकुटुंब बाहेर पडून खरेदी केली. आठवडी बाजारात कपड्यांसह किराणा मालाच्या खरेदीसाठी ठिकठिकाणच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत होती. खुलताबाद शहराचे आठवडी बाजारात दिवाळीसाठी लागणारे दिवे, पणत्या, फटाके यांच्या विक्रीसाठी दुकाने आठवडी बाजारात लावण्यात आली होती. आठवडी बाजारात बुधवारी नागरिकांनी सहकुटुंब कपडे खरेदीचा आनंद घेतला. दर वाढले तरी खरेदी उत्साहात. पूजेचे साहित्य तसेच इतर उपयोगी वस्तूंमध्ये 14 ते 15% दरवाढ झाली आहे. मात्र विक्रीवरती परिणाम काही दिसत नाहीये. दिवाळी आनंदोत्सव आहे. नव्या वस्तू खरेदी करण्यात नागरिकांचा उत्साह दिसून आलाय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शक्यतो जो शेतकरी हिताचा निर्णय घेईल व शेतकऱ्यांना संकटात मदत करेल त्या उमेदवाराला आमच्या MIM पक्ष व सोयगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी पाठिंबा देतील, असं प्रतिपादन MIM तालुका अध्यक्ष आखिर शेख यांनी केलंय. आपने देखा होगा साहब कि MIM ने जब भी सोयगांव कन्नड़ के अंदर आवाज उठाई तो शेतकरी की आवाज उठाई. जब भी हमने कोई मुद्दा उठाया, जैसा ओला दुष्काल हो, पीछे आपके न्यूज ने लगाया था, हमने तहसीलदार साहब का घेराव किया था ज्यादा बारिश होने की वजह से, उस टाइम से हम आज तक देख रहे हैं हम थोड़ा न्यूट्रल थे, क्योंकि कोई ये ना कहे कि भाई इनके वजह से वोट का बंटवारा हो गया. मेरी इम्तियाज भाई से बात हुई थी, मैंने उनको कहा था साहब इतने इतने वोट हमारे हैं और अगर इसमें अपनी सीट आती है तो बिला शक आप खड़ा करें. तो साहब ने कहा था कि भाई मैं सोचूंगा और देखूंगा, सर्वे कराऊंगा, अगर अपनी सीट चुनकर आने जैसी रही तो मैं उम्मीदवार दूंगा. अभी उनका हाल उन्हें पता, क्या सर्वे हुआ नहीं हुआ. इम्तियाज भाई जो भी बोलेंगे हम उस पर पाठिंबा देंगे. अभी तक तो कोई नहीं, उन्होंने मुझसे पूछा था कि भाई कैसा करना है, क्या करना है. मैंने यही कहा था साहब जो शेतकरी की आवाज उठाएगा उसे हमें पाठिंबा देना है. आपने देखा कि अभी 8 दिन 10 दिन पहले आपकी न्यूज चैनल की वजह से पूरे महाराष्ट्र को पता चला कि भाई इतनी बारिश हुई कि जो आया हुआ शेतकरी का माल था मुंह तक, वो पूरा के पूरा नुकसान हो गया. ठीक है, महाराष्ट्र में आचार संहिता थी, केंद्र कुछ मदद कर देता था. केंद्र के आज जो आचार संहिता राज्यपाल साहब के हाथ में थी, अगर ये सब आवाज उठाते तो राज्यपाल साहब ये दिवाली जो आज सुखी सुखी हो रही है लोगों की, इसके अंदर राज्यपाल साहब कुछ ना कुछ कर सकते थे. और जो कपासी को आज तक जो भाव मिला, क्या मिला, 6,500 7,000, 7 तो गई ही नहीं, 6,500 के अंदर ही रह रही. तो मैं ये चाहूंगा कि भाई जो भी शेतकरी की आवाज उठाएगा उसको हम पाठिंबा देंगे. साहब मैं आपको यही बताना चाह रहा हूं कि छोटा सा अगर कोई, मैं एक मंडल खोलता हूं तो एक उम्मीदवार आता है मुझे 50,000 देता है. मैं अगर कुश्ती का प्रोग्राम रखता हूं, कबड्डी का प्रोग्राम रखता हूं, मैं मेरे ऊपर बता रहा हूं कि भाई जैसा अगर कोई गांव में कोई कुश्ती का प्रोग्राम रखा तो एक उम्मीदवार जाता है फौरन मेरे तरफ से 50,000, 1,00,000 रुपए. क्यों? तो कुश्ती के लिए, कबड्डी के लिए. ठीक है, मैं आपका स्वागत करता हूं. लेकिन ऐसे ही ये उम्मीदवारों ने अभी पिछले हफ्ते में अपने तालुके के अंदर 2 जगह बिजली गिरी, एक बोरमाल में, हनुमत खेड़े में. तो मैंने तो देखा ही नहीं, किसी का फोटो आया नहीं कि कोई उम्मीदवार उनके घर तक गया, शासकीय मदद उनको मिली.
लेकिन कोई भी उम्मीदवार उन तक गया नहीं, उनके माँ बाप तक पहुंचा नहीं और बोला नहीं कि भाई ये लो, हमारी तरफ से भी आपके बच्चे का बहुत बड़ा नुकसान हुआ, ऐसा नहीं होना चाहिए था निसर्ग की तरफ से, लेकिन हुआ, तो हम आपको ये मदद करना चाहते हैं। यानी आप शेतकरी की आवाज ही नहीं उठाएंगे, सिर्फ आपकी रोटी सेकेंगे। भाई यहां मंडल खोला, 10 लोग आपके पास आए, आपने उनको 50,000 लाख रुपए दे दिया। तो इसी तरह से चल रहा। मैं ये चाह रहा हूं कि जो भी शेतकरी की सोयगांव कन्नड़ के जो दुर्गम भाग है, पहाड़ी इलाका है, यहाँ जो नुकसान होता है लोगों का, उसके साथ अगर आप खड़े तो हम आपके साथ खड़े। नुकत्याच झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा यांच्यासारखा एक मातब्बर नेता, ज्यांनी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून महानगरपालिका गाजवली, मावळत्या महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून एक प्रचंड आक्रमक अशा प्रकारची भूमिका ही रविराजांनी मांडली। 5 टर्म सातत्याने रविराजा हे महानगरपालिकेमध्ये निवडून आले आणि आशिषजींनी उल्लेख केला तसा एक विक्रम हा त्यांच्या नावाने हा देखील आहे की 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आणि बेस्टच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेत अथॉरिटी म्हणून रवी राजा यांच्याकडे बघितलं जातं। प्रचंड मोठा जनसंपर्क आहे आणि एक मोठा कनेक्ट काँग्रेस पक्षातल्याही इतर नेत्यांसोबत त्यांचा आहे, ज्याचा येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला फायदा होईल। त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी प्रवेश केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला अपेक्षा आहे की रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल। त्यांच्या माध्यमातून अनेक लोक आता संपर्कात येत आहेत। पुढच्या काळामध्ये काँग्रेसची काही प्रमुख मंडळी ही त्यांच्या संपर्कातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील, अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे। ती नावं आज मला विचारू नका, ज्यावेळेस त्यांचा प्रवेश होईल तेव्हाच मी सांगेन। पण मला असं वाटतं की ज्या लोकांनी महानगरपालिकेत आणि शहरामध्ये काँग्रेस टिकवून ठेवली, त्यापैकी एक असलेले रवी राजा हे आमच्याकडे आल्यामुळे निश्चित आम्हाला त्याचा एक मोठा फायदा होईल आणि अर्थातच त्यांचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे, पण सायन कोळीवाडा एक मेजर त्यांचं क्षेत्र आहे, त्यामुळे तिथेही आमच्या उमेदवारांना तमिल सेल्वनजींना निवडून येण्याकरता एक मोठा हातभार त्यांचा लागेल। यासोबत बाबू दरेकरजी जे उपविभाग प्रमुख आहेत ते या ठिकाणी उबाठा सेनेतून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी देखील प्रवेश केला आहे आणि निश्चित त्यांच्या प्रवेशामुळे घाटकोपरमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाला ताकद मिळेल, आमच्या उमेदवारांना त्याचा फायदा मिळेल। त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। येत्या काळामध्ये अनेक चांगले नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील आणि एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये आता विश्वास तयार व्हायला लागलेला आहे की पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार हे सत्तेमध्ये येणार आहे आणि त्यामुळे एक सकारात्मकता महायुतीच्या संदर्भात ही आम्हाला देखील जनतेमध्ये पाहायला मिळते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवर। बौद्ध आणि मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटीनंतर अखेर जरांगे पाटलाकडून शेवटचा पत्ता ओपन, अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग। मिटमिटा परिसरामध्ये मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावरती छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।